आज अलिबाग नगर परिषदेचा अर्थसंकल्प सादर झाला। हा अर्थसंकल्प 160 कोटी रुपयाचा अंदाजे आहे। त्याच्यामध्ये जर प्रामुख्याने जर बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये अलिबाग शहरासाठी भुयारी गटार जे आहेत त्या कामासाठी 58 कोटी रुपये निधी मंजूर होऊन आलेली आहे। त्याचबरोबर वैशिष्ट्य कामांसाठी 40 कोटी निधी आहे। जिल्हा नगर उद्यानामधून 3 कोटी आहे। असे टोटल मिळून अनेक वेगवेगळ्या हेडमध्ये टोटल 160 कोटीचा हा पूर्णपणे अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पामध्ये प्रमुख जर आम्ही बघितलं तर या अर्थसंकल्पामध्ये कुठेच पाणी पुरवठा जो विभाग आहे त्या पाणी पुरवठा विभागामध्ये जे MIDCचं जे बिल आहे त्याच्यामध्ये ह्याचा थकीत रक्कमीचा जो काही मुद्दा आहे तो ह्याच्यामध्ये या अर्थसंकल्पामध्ये कुठेच नाही। त्यामुळे हा अर्थसंकल्प हा चुकीचा आहे किंवा हा नव्याने करण्यात यावा याची आम्ही मागणी केलेली आहे। त्याचबरोबर इथे जे आकडे दिसत आहेत की गेल्या शेवटच्या 3 वर्षांमध्ये अलिबाग शहरामध्ये जे CCTV कॅमेरे लावण्यात आले त्याचे जर आकडे बघितले तर त्याच्यावर जवळपास 2.5 ते 3 कोटी रुपये खर्च आला आहे। मग हे CCTV कॅमेरे त्यावेळेस नक्कीच लावण्यात आले होते का आणि आलेले आहेत तर ते योग्य आहेत का आणि त्या एका CCTVच्या कॅमेऱ्याची नक्की किंमत तरी किती हा मोठा प्रश्न या आकडे बघितल्यानंतर दिसून येतो। त्याचबरोबर प्रामुख्याने जर बघायला गेलं तर याच्यामध्ये शौचालय आणि गटारे याच्यासाठी विशेषपणे एका ठिकाणी 50 लाखाचा खर्च दिसतोय, दुसऱ्या ठिकाणी 55 लाखाचा खर्च दिसतोय। त्यांचं म्हणणं आहे सत्ताधाऱ्यांचं की हा एवढा खर्च येतो म्हणजे ठीक आहे स्वच्छतेच्या वाग्यामध्ये आपण ते मान्य करू, पण इतर भागांमध्ये जर आपण बघितले आकडे बघितले आस्थापनामध्ये तिथे जे आपण जे खरेदी केलेली आहे याच्यामध्ये कुठे तर महत्वाचं म्हणजे ते काय स्टेशनरी वगैरे याच्यामध्ये दिसून येते त्याचे 61 लाख रुपये लागते स्टेशनरीसाठी। एवढी मोठी रक्कम ही स्टेशनरीसाठी संगणक आणि बाकीच्या तो भाग वेगळा आहे। त्याचबरोबर अनेक जे बाकीचे मुद्दे जे आहेत प्रमुख एकंदरीत या शहराच्या बाबतीत आपण अलिबाग नगर परिषदेतील इथल्या स्थानिक नागरिकांना या अर्थसंकल्पातून काय देतोय आणि ह्याच्यासाठी किती आपण पैसा वापरतोय आणि त्याचा योग्य ठिकाणी वापर होतोय का हाच याचा मागचा मुद्दा आहे। याच्या पलीकडे काय नाही आणि आमचं नक्कीच विरोधी पक्ष म्हणून ह्याच्यावरती लक्ष असेल एवढंच हे आपल्या निमित्तानं आपल्याला मी सांगतो।